भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला होळी पेटवण्याचा मुहूर्त, होळीमध्ये काय काय वस्तू टाकायच्या आणि होळी आपल्या घरासमोर का बरं पेटवायची. सार्वजनिक तर होळी आहेच, पण आपल्या घरामध्ये घरासमोर होळी पेटवण्याचे महत्व काय आहे त्याच्याबद्दल मी आज या व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगणार आहे. होळीमध्ये नकारात्मकता टाकण्यासाठी काय करावे. नारळ असेल, कोणाचं लग्न जमत नसेल, कोणाला कुंडलीमध्ये बाधा असेल, कुंडलीमध्ये दोष असेल, राहू दोष असेल, बाधा असेल, कारण ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग होळी हा वर्षातून एकदा सण येतो. मग त्या दिवशी आपण त्या होळीमध्ये काय टाकायचं. काही टाकायचं नाही, हे टाका ते टाका नाही. काही काही गोष्टी आहे. होलिका दहन हे महत्वाचं आहे. त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. 2 तारखेला होलिका दहन आहे. 2 तारीख. 3 तारखेला धुलीवंदन आहे. 3 तारखेला ग्रहण आहे. ग्रहणा संदर्भात पण मी पूर्ण माहिती टाकलेली आहे. जी सत्य माहिती आहे, जी खरी माहिती आहे, तो व्हिडिओ पण सगळ्यांनी बघावा. होलिका दहन 2 तारखेला आहे. तसा मुहूर्त काय आहे. होलिका दहन तिन्ही सांजेच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस प्रत्येकाने आपल्या घरासमोर करावा. सार्वजनिक ठिकाणी तर होणार आहे, पण आपलं घर स्वतःच असतं. तुम्ही किरायाने राहत असणार, कसं असणार, आपलं घर असतं. आपल्या घरासमोर गौऱ्या असेल, एरंडीचं झाड असेल छोटं, ते आणावं, गौऱ्या मांडावं, होलिकाची पूजा करावी, पंचोपचार पूजा करायची. आणि पूजा केल्यानंतर आपल्या घरच्या घरी छोटी तरी होळी आहे, छोटी तरी होलिका आहे, ती दहन करायची. छोटी तर छानपैकी रांगोळी काढायची. गाईचं शेण असेल ते टाकायचं, सारून घ्यायचं. छानपैकी रांगोळी काढून आपल्या घरासमोर होलिका दहन करायचं. ती नकारात्मकता जी शक्ती असते, ती शक्ती नष्ट करण्याचा तो दिवस आहे. कोणाला राहूची बाधा, याची बाधा जर असेल, सगळ्यात पहिले नारळ. एक नारळ असेल ते आपण प्रत्येकाने एकच नारळ आपल्या घरावर उतरून किंवा आपल्या घरावर उतरून नंतर आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या व्यक्तीच्या अंगावर उतरून ते एक नारळ होलिका दहन मध्ये टाकायचं. ते नारळ खायचं नाही, लक्षात ठेवा. खूप मागच्या वेळेस पण खूप जण काय केलं, उतरलेलं नारळ होलिकामध्ये टाकलं आणि तेच नारळ खाल्लं. जे नारळ आपल्याला टाकायचं आहे, आपल्या अंगावरून 7 वेळा उतरा, घरामध्ये सगळ्यांना उतरा. एकच नारळ घरामधून सगळ्यांना उतरून घरावर उतरून ते नारळ होलिका दहन मध्ये टाकायचं. ते नारळ खायचं नाही. खायचं नारळ आहे ते दुसरं टाकावं. तर आपण सगळ्यात पहिले काय करायचं, होलिका दहन त्याची पूजा करायची, पंचोपचार पूजा करायची. गंधाक्षदा फुल, तुपाचा दिवा असेल, तेलाचा दिवा असेल तो लावावा, पंचोपचार पूजा करायची. कोणाकोणाच्या घरामध्ये त्या दिवशी कुलधर्म कुलाचार होत असेल तो नैवेद्य दाखवायचा. मग होलिकामध्ये दाखवताना संध्याकाळच्या वेळेस आपण संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत होलिका दहन करू शकतो. खूप जण म्हणणार, दादा घरासमोर करायचं, पण आमचा फ्लॅट आहे. ज्यांचं रो हाऊस असेल त्यांना जागा असते, ज्यांचा फ्लॅट असेल त्यांनी कुठे करायचं. तुमचा फ्लॅट जर असेल तर एका ठिकाणी खालच्या साईडला, खालच्या बाजूला एका ठिकाणी फ्लॅटमध्ये सगळ्यांनी मिळून एकच होळी करा. नाही जमत असेल, एकमेकाचे भांडणं असतात, वादविवाद असतात, पटत नाही, तर आपल्या फ्लॅटच्या खाली जी मोकळी जागा असेल तिथं छोटी आपण होलिका दहन आपण छोटं करावं. 5-6 गौरा, 7 गौरा घ्या, एरंड्याचं छोटं झाड घ्या, होलिका दहन करायचं. साधं आणि सोपं करायचं. आणि दुसऱ्यांच्या होळीमध्ये आपल्या काही गोष्टी टाकायच्या नाही. होळीची रक्षेचं महत्व पण खूप आहे. होळी पेटवल्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये गाईचं तूप, 11 लवंग आणि 5 विड्याची पानं आहे ते होलिकाच्या याच्यामध्ये आपण, वरम भाताचा नैवेद्य असेल तो होलिकाच्या दहन मध्ये आपण टाकून द्यायचा. नंतर 11 प्रदक्षिणा मारायच्या. नंतर गोटा खोबरं असेल, गोटा खोबरं, नारळ, तूप व्हायचं, नैवेद्य दाखवायचा आणि प्रार्थना करायची की आमच्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभू दे. होळीच्या दिवशी ज्यांना त्रास असेल त्यांनी काय करायचं, काळ्या कपड्यामध्ये काळे तीळ दिवसभर आपल्या जवळ ठेवायचे. दिवसभर 2 तारखेला
काळ्या कपड्यामध्ये काळे तिळ आहे ते दिवसभर जवळ ठेवायचे आणि रात्री संध्याकाळच्या वेळेस होलिका दहन मध्ये ते काळे तीळ टाकून द्यायचे. होळीला आहे ते 11 प्रदक्षिणा मारायच्या. थोडं लांबून मारल्या तरी चालतात. का बरं मारायच्या? आपल्या शरीरातले जी काही नकारात्मक गोष्टी असतात, नकारात्मकता विचार असतात, कोणतीच गोष्ट करावं वाटत नाही, त्या जाण्यासाठी होळीच्या बाजूला, होलिका दहनच्या बाजूला आपण 11 प्रदक्षिणा मारायच्या. दर्शन घ्यायचं. काही काही जण पाणी टाकतात. दर्शन घ्यायचं, त्यांनी खूप एनर्जी भेटते आणि अग्नी देवता आहे. परत आपण जी होळीची राख आहे ती होळीची राख दुसऱ्या दिवशी आपण घरी आणावी. प्रत्येकाने आपल्या घरासमोर असेल तर आणावी. होळीची राख घरी आणायची, डब्यामध्ये ठेवायची, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं. ती होळीची राख आपल्या घरामध्ये ठेवायची, चांगल्या ठिकाणी. कॅरी बॅग मध्ये ठेवा, डब्यामध्ये ठेवा. कशासाठी? होळीची राख जर आपण आपल्या घरामध्ये जर ठेवली तर आपल्याला भूत बाधा, बाहेरची बाधा करणे ह्या गोष्टी होत नाही. कोणी मुलं आजारी पडले असेल, नजर लागली असेल, ऊन लागला असेल, होळीची जी रक्षा आहे, होळीची जी राख आहे ती अंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायची. ज्यांना नवग्रहाचे त्रास आहे, ज्यांना मनामध्ये भीती वाटते, छातीमध्ये दडदड होणं, मन घाबरणं, ज्यांना स्किनचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी ती होळीची राख आहे ती दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून ते आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायची. होळीची राख पहिले अंगाला लावायचे, सगळ्या अंगाला लावायची. ज्यांना दुसऱ्या दिवशी होळीची राख आहे ती पूर्ण आपल्या अंगाला लावायची. थोडी तरी लावा आपल्या अंगाला, नंतर आंघोळ करावी. आपले नवग्रह असे जे त्रास असेल ते त्रास पूर्ण जातील. आता कोणाला राहूचा त्रास असेल, राहूचा त्रास आहे, राहू ग्रहाचा, खूप जणांचे अडकलेले कामं होत नाही, खूप जणांना नजर बाधा आहे, त्यांनी काय करायचं? एक खोबऱ्याची वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये गोड तेल टाकायचं, थोडं गूळ टाकायचा आणि त्या व्यक्तीच्या अंगावरून 7 वेळा उतरून ते होलिकामध्ये टाकून द्यायचं. ते खायचं नाही, लक्षात घ्या. एक खोबऱ्याची वाटी असेल ती घ्या छोटी, त्याच्यामध्ये गोड तेल टाका, एक गूळ टाका आणि ज्या लोकांचं कोणती अडकलेली कामं असेल, होत नाही कामं, त्यांच्या अंगावरून 7 वेळा उतरायचं, उतरून ते होलिकामध्ये टाकून द्यायचं. तो प्रसाद खायचा नाही, हे लक्षात ठेवा. खूप जणांच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, कर्जबाजारीपणा, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आर्थिक चणचण चांगली राहण्यासाठी किंवा पैसा चांगला राहण्यासाठी होळीच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण गुलाल टाकायचा. मुख्य प्रवेशद्वारावर थोडा गुलाल टाकायचा. मुख्य प्रवेशद्वाराच्या आजूबाजू तुपाचा दिवा लावायचा आणि त्याच्यामध्ये 11 उडीद आहे, उडदाचे दाणे असेल 11, ते दिव्यामध्ये टाकायचे. 11 उडदाचे दाणे आहे ते दिव्यामध्ये टाकायचे. तो दिवा नंतर रात्री आपण जे होलिका दहन करणार आहे ते दिवे नंतर होलिकाच्या दहनामध्ये टाकून द्यायचे. त्यांनी पण घरामध्ये आर्थिक चणचण जी आहे कमी होण्यास प्रारंभ होते. आता होळीच्या दिवशी खूप जणांचा अपघात होण्याचे प्रमाण असतात, खूप जणांना मनामध्ये भीती असते. तर ही भीती जाण्यासाठी होळीकडे पाठ करायची. होळीकडे पाठ करून 7 वेळा ते नारळ उतरून ते होळीमध्ये टाकून द्यायचं. फक्त ते नारळ खायचं नाही. मागच्या वेळेस खूप जणांनी नारळ उतरून टाकून दिले आणि लोकांनी तेच नारळ खाल्ले. तसं करू नका. जे टाकायचे नारळ आहे ते वेगळे ठेवा आणि जे खायचे जे नारळ आहे, आपल्याला प्रॉपर खायचं आहे नारळ, ते वेगळं आपण तिथंच उभारून करायचं आणि आपलंच नारळ आपण खायचं. सार्वजनिक ठिकाणी मी काय बघतो, खूप मागच्या वेळेस खूप जणांनी उतरलेले नारळ लोकांनी खाल्ले, काही काही जणांना त्रास झाला. तसं करायचं नाही. आणि होळीची जेव्हा आपण पूजा करणार, पूजा करायची, पंचोपचार पूजा करा, पूर्णवर्णाचा नैवेद्य दाखवायचा. दुसऱ्या दिवशी ग्रहण आहे, होळीचं जे आहे ते सगळ्यांनी मनापासून सेवा करावी. होळीचं जास्त घाबरायचं नाही. प्रदक्षिणा करा, अग्निदेवतेचं दर्शन घ्यायचं आणि बोंब मारायची. कारण की जे मनातली जी गोष्ट आहे ते आपण दाबून ठेवतो आणि आपला ताण निर्माण होतो. मग हे ताण निर्माण नाही करायचा, दाबून नाही ठेवायची, मनापासून सेवा करायची. आणि होलिका दहन आहे ते प्रत्येकाने करावं. तुम्ही फ्लॅटमध्ये जर राहत असाल तर खालच्या बाजूला करा, तुम्ही साधं रो हाऊस मध्ये राहत असाल तर करावं, किंवा सार्वजनिक ठिकाणी करत असाल तर करावं. आपण जे नारळ उतरून टाकलेलं आहे ते अख्खं नारळ उतरून टाकून द्या. आणि जे नारळ आपल्याला खायचंय, खूप जण खातात ते नारळ फोडायचं, गोळा असतो तो ठेवायचा, काळं होऊ द्यायचं, जळू द्यायचं, नंतर तो नारळ टाकल्यानंतर तो काढून आपण आपल्या घरी आणावं आणि ते खावं. हे लक्षात ठेवा. कोणी दुसऱ्याने टाकलेलं नारळ आहे ते खाऊ नका, हे लक्षात ठेवा. खायचं नाही. खूप जणांचं जे आहे ते होळीच्या जास्त जर आग पेटली तर दुसऱ्या दिवशी गरम पाणी त्याच्यावर तापवत असतात किंवा पाणी गरम करत असतात. त्याचं कारण काय?
हे प्रत्येकाने करावं. तरी काय होतं, आपण जर होळीच्या दुसऱ्या दिवशी जर आपण त्याच्यावर गरम पाणी तापवलं तर आपल्याला उष्णता होत नाही. जी उष्णता असेल ती निघून जाते. आम्ही तर करत असतो. आमच्या इथं जे होतं ते आम्ही तिथं गरम पाणी घेऊन जातो कळशी घेऊन. ते आग चालू असती, त्याच्यावर गरम पाणी तापवायचं आणि ते पाणी नंतर अंघोळीत घ्यायचं. थोडंसं घेतलं तरी चालतं. होळीची राख प्रत्येकाने जपून ठेवा. ती राख तुम्हाला वर्षभर कुठेही भेटत नाही. त्या राखेचा उपयोग असा आहे, खूप जणांना ऊन लागतं. आता होळीपासून ऊन जास्त चालू होऊन जातं. खूप जणांना ऊन लागणं, कानातून कानाला जास्त ऊन लागतं, दोन्ही डोक्याला सगळ्याला ऊन लागतं जास्त. तर ती जी होळीची राख आहे ती अंघोळीच्या पाण्यात जर आपण घेतली तर आपलं उन्हाचा तडका आहे ना तो जाणवत नाही. ऊन काढणं म्हणता ते पाणी जर शिंपडलं तर आपल्याला ऊन लागत नाही. म्हणून सगळ्यांनी अशा पद्धतीने होळीच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या अंगावरून नारळ उतरून टाकून द्या. म्हणजे काही जी नकारात्मक दोष असेल, काही दोष असेल आपले, हे सगळे निघून जातील. सगळे निघून जातील. होळीच्या अग्नीच्या जवळ थोडं राहायचं, थोड्या वेळ सेवा करायची. 11 वेळा प्रदक्षिणा करा, 21 वेळा प्रदक्षिणा करा. अशा पद्धतीने जर आपण केलं आणि आपल्या लहान मुलांना सगळ्यांना सांभाळून जर आपण सेवा केली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.